जेव्हा एखादा भक्त देवाला मनापासून बोलवतो तेव्हा देव त्या भक्तासाठी कसा धावून येतो हे बघण्यासाठी ही कथा नक्की ऐका। ही कथा आहे गुरुचरित्रातील अध्याय पहिल्यातील। नामधारक नावाचा एक व्यक्ती होता। तो खूप दुःखी होता, संसार तापाने त्रासला होता। तो एक दिवस घरातून देवाला शोधण्यासाठी बाहेर पडतो। रडत रडत देवाची प्रार्थना करतो, देवा, मला तू जर दर्शन दिले नाहीस तर मी काय करू? माझं मन स्थिर नाही, तूच माझा मायबाप आहेस। मी खूप दुःखी कष्टी आहे, तू मला भेटला नाहीस तर मी कुणाकडे जाऊ? तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीच नाही। नामधारक खूप मनापासून रडत रडत देवाला प्रार्थना करत असतो। हे देवा, तू तर दयेचा सागर आहेस ना। देवा, तूच ब्रह्मांड नायक आहेस, कृपा करून मला दर्शन दे। नामधारक म्हणतो, देवा, माझी दया तुला काय येत नाही? कृपा करा देवा, मला दर्शन द्या। मी खूप दरिद्री आहे। हे देवा, मी तुला काय देणार? हे सगळं ब्रह्मांड तुझं आहे, माता लक्ष्मी तुझ्या अंकित आहे। मग मी तर दरिद्री, मी तुला काय देऊ? मला तुझ्या दर्शनाची ओढ लागली आहे, मला दर्शन दे। अशी नामधारक रडत रडत देवाला प्रार्थना करतो। तेव्हा साक्षात दत्तगुरु नामधारकासमोर प्रकट होतात आणि नामधारकाला दर्शन देतात। हा होता गुरुचरित्रातील अध्याय पहिला। आता पुढे काय होते ते आपण पुढच्या अध्यायात पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद मानला जातो। याच्या फक्त श्रवणाने सुद्धा मनुष्याचे सर्व दुःखाचा नाश होतो, सर्व पाप नष्ट होते।